Very good decision. Congratulations. Welcome on board, Miss Korde. दाभोळकर. हा? आदिती दाभोळकर माझं नाव आहे सर, आणि तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला मगासपासून. काय? आपण मग ही फाईल ही मिस कोरडे ही फाईल तुमची नाही? नवरे काय प्रकार आहे? कोणाची फाईल आहे? नाही सर, सर मलाही कळत नाहीये. त्या बेअक्कल तांगडेचाच हा गाढवपणा असणार. मी बघतो. काय नाही, थांबा थांब. येस सर. नाही ना, तांगडेला हात पाठवून दे. नाही, मी काय म्हणतो सर की तांगडेच्या हातनं गडबड झाली ही गोष्ट खरी आहे, म्हणजे मला मान्य आहे, पण त्यातनं चांगलंच घडलं ना. शिवाय मॅडमचं क्वालिफिकेशनही उत्तम आहे. MBA मार्केटिंग मध्ये परफॉर्मन्सही छान आहे. मी वाचले ना फाईल त्यांची. हो. अरे हे काय रे? कोणाची फाईल दिलीस तुम्हाला? माझी चुकी झाली सर. अशी? अरे अशी कशी चूक झाली? हा, नीट बघता येत नाही तुला? अरे आपलं नशीब म्हणून यांची निवड झाली, नाही तर किती गोंधळ झाला असता इथे. मी येणार होतो मध्ये, पण ते तुमचा इंटरव्ह्यू चालू हा, तुम्ही इंटरव्ह्यू घेत होतात ना, म्हणून मग माझं ते डिस्टर्ब वाटलं तुम्हाला. ते तुम्हाला बोलायला आवडत नाही ना मध्ये, हिंमत झाली नाही माझी. हा, आला मोठा शहाणा म्हणे हिंमत नाही झाली. अरे त्यामुळे किती गोंधळ झाला माहितीये. जा आता साहेबांसाठी गरम गरम मस्तपैकी कॉफी घेऊन ये. सर चालेल ना कॉफी? हा, कॉफी घेऊन ये. ए इकडे फाईल दे, फाईल दे इकडे. सर फाईल आदिती दाभोळकर. ही फाईल तुमची? हो, मी बघितली. मी बोलतोय त्यांच्याशी. अकॅडमिक करिअर चांगलं आहे तुमचं. थँक्यू सर. कशाला टेन्शन घेता? टेन्शन नाही घ्यायचं. चांगला स्कोर तुम्ही केलाय. व्हेरी गुड. सर्टिफिकेट्सवर सगळ्यांवरती तुझी नावं आदिती दाभोळकर अशी आहेत. हो या. मी आदिती खानोलकरच्या नावाने ॲफिडेव्हिट केलेलं आहे, ते या सर्टिफिकेट्स बरोबर ठेवलं. काय झालं? कसला विचार करता? नाही, कसलाही नाही. तुम्ही बघितले ना फाईल? ठीक आहे. मला जे विचारायचं होतं ते माझं आधी विचारून झालंय, आणि तुम्हालाही आमच्या कंपनीचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स मान्य आहे. तुम्ही सही केले बॉन्डवरती. ग्रेट. कधीपासून जॉईन होऊ शकता? सर मला फक्त 2 दिवस हवेत, कारण घरी गणपती असतात ना, म्हणून. हां, काही प्रॉब्लेम नाही. भेटूया लवकर. चांगली मुलगी आहे, हुशार आहे, अतिशय विश्वासाने काम करेल. फक्त एका गोष्टीची भीती आहे मला नवरे. तुम्हालाही वाटते ना? मलाही भीती वाटते, कारण तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि काळजी बघता प्रियासारखं नाही वागणार ती. नाही वागणार. आणि माझं लक्ष आहे ना, प्रियाचं जसं मी शोधून काढलं तसं हिचं जर काही असेल ना, तर या नवऱ्याच्या नजरेतनं नाही सुटणार. हे मी काय करून बसले? खोटं बोलून बॉन्ड साईन केलाय मी. नोकरीची कितीही गरज असली तरी हे चुकीचं आहे. खरंच लग्न झालेलं लपवण्या इतपत नोकरीची गरज होती का मला? मी पकडले गेले तर काय होईल? प्रियासारखी माझीही गत होईल. जयला काय वाटेल? मला त्याचाही विचार येऊ नये. त्याला कसं सांगू मी असा बॉन्ड साईन केलाय ते?
बॉन्ड साईन केला. बी केअरफुल. तो बॉन्ड खूप महत्वाचा आहे. मी सिरियसली नाही घेतला म्हणून माझी नोकरी गेली. एक खोटं बोलल्यामुळे काय काय भोगावं लागतंय ना, माझं मलाच माहित. ओ सॉरी. तुला नवीन नोकरी मिळाली आहे, तुझं सेलिब्रेशन टाइम आहे ना, आणि मी माझंच रडगाणं गात बसले. नाही तसं काही नाही. उलट तुम्ही काळजीपोटी बोलता हे कळतंय मला. ए बाय द वे, तू गिरगावला राहतेस का? ऍक्च्युली काय आहे ना, माझ्या नवऱ्याचा एक मित्र आहे, तो ना तिथेच कुठेतरी राहतो. विश्राम का आश्रम अशाच काहीतरी नावाची चाळ आहे. मला त्याचं आडनाव नाही माहित, पण त्याचं नाव जय आहे. माहिती आहे का तुला? ही पोरगी आपल्या खिशाला आमरण उपोषणाला बसवणार बहुतेक. हा. तांगडे, हे जे डोक्यावरचे केस गेलेत ना, ते काय उन्हात पिकून नाही गळून गेलेले. नाही तांगडे, ती पोरगी इथं नाही टिकणार. काहीतरी गडबड नक्की आहे. मला सांगा तांगडे, अहो इतक्या सुंदर मुलीला राजकुमार नाही असं कधी होत नाही हो. आणि राजकुमाराशिवाय खिशात गजराही जात नाही. साहेब, मी काय म्हणतो, चला आत्ताच लागू कामाला. नाही काय तांगडे, शत्रू बेसावत असतानाच त्याच्यावर हल्ला करायचा. हो, गनिमी कावा. ही पोरगी हुशार दिसते साहेब. हो, नाहीतर पहिल्याच झटक्यात तुम्हाला पण नोकरी नव्हती लागली. हो ना. काय गरज काय होती हे सगळं करायची? हे जर केलं नसतं ना तर काम करू शकलो नसतो मी. काय बाईक विकली नसतीस तर काम करू शकला नसतास तू? तुला स्ट्रेस मध्ये पाहून काम करू शकलो नसतो. अरे पण मला एका शब्दाने सांगायचंच तरी की बाबा मी बाईक विकणार आहे. अख्ख्या मुंबईभर फिरावं लागतं ना तुला कामासाठी, मग कसा फिरणार आहेस बाईक शिवाय? हो, आणि तुला विचारलं असतं तर तू विकू दिली असतीस बाईक? जय, त्यावेळेस पैसे उभे करणं किती गरजेचं होतं माहितीये ना तुला? जय, अरे आदिती माझी वहिनी आहे. तिच्यासाठी जर मला काही करावंसं वाटलं तर ते काय तुला विचारून करायचं मी? बघ सुहास, मी तुला आणि स्वाती वहिनीला होणाऱ्या त्रासाबद्दल बोलतो. जय, तू सोड ना यार. तुला ना लहानपणापासून मनमानी करण्याची सवय. हे काय आत्ताच नाहीये तुझं. अच्छा, अरे लहानपणीपासून तूच चिड्यासारखा राड्यासारखा वागायचास. नेहमी बॅटिंग हवी असायची तुला, आणि फिल्डिंग ती मी करायचो. काय फुकट करायचास? तुला खेळायला मिळावं म्हणून तुझ्या वाटची तुझ्या घरची कामं सगळी मी करायचो. आणि सुहास, हे सगळं जाऊ दे. मी कुठूनही लोन उभं करेन आणि तुझी बाईक अरेंज करेन 2 दिवसात. वेडास का जय? मी सांगितलं ना मला बाईक नकोय. अरे पण का नकोय? स्वाती वहिनीचं काहीतरी. सॉरी. सॉरी तर मी म्हटलं पाहिजे. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये. हे प्लीज प्लीज, असं काही नाहीये. या नालायक मित्रासाठी विकली आहे बाईक. मला सांग, कधी कधी खोटं बोलावं लागतं ना, ती समजूनच घेत नाहीये हा. तुला पटतंय ना? इसका कितना बोलो? मैडम इसका तो कुछ भी नहीं मिलेगा। हैं? ऐसे कैसे कुछ भी नहीं मिलेगा? अच्छा है वो? अच्छा है लेकिन कुछ है ही नहीं इसमें। एक मिनिट. हे सगळं सामान कुठे नेता तुम्ही? अगं मीच सांगितलंय हे सगळं घेऊन जायला. पण वहिनी, अहो या सगळ्या आईंनी जमवलेल्या वस्तू आहे, त्या अशा भंगारात देऊन टाकायच्या? नुसत्या आठवणींमध्ये जीव गुंतवून काय उपयोगाचा आहे? या वस्तू ठेवायला जागा तरी हवी ना. कुठे आपल्या घरात जागा? सगळं भरलंय नुसतं. नाही, मला माहितीये तुझा जीव तुटतोय ते. मलाही खूप वाईट वाटतंय ग, पण काय करणार? शेवटी प्रॅक्टिकली विचार करायला हवाच ना ग. हो पण वहिनी तुम्ही आता तू खरं खरं सांगा आदिती, अगदी खरं सांग.
हे एवढं सगळं सामान मी नवीन घरात घेऊन जाऊ शकणार आहे का ग? इतक्या प्रेमाने सांगत होते मी तुम्हाला, आमच्या विरारच्या घरी चला, विरारच्या घरी चला, पण नाही. जयलाच यायचं नाही, काय करणार? खरं सांगू, कितीही माया वाटली ना तरी घरातल्या या अशा जुन्या पुराण्या वस्तूंमध्ये जीव गुंतवून ठेवू नये ग. आता आम्ही विरारला जाणार आमच्या नवीन फ्लॅटमध्ये. तुम्ही सुद्धा इथेच कुठेतरी भाड्याच्या घरात राहाल ना, कसं बस ऍडजस्ट करत. कुठे ठेवणार आहे सगळं अडगडीचं सामान? त्याचं विकलं तर 4 पैसे तरी मिळतील, हो की नाही? मग वहिनी, पण अण्णांना काय वाटेल? त्यांना विचारून हे सगळं. बाई ग, त्यांना विचारलंय मी. हा, त्यांच्या संमतीशिवाय काही करत नाही मी. तुम ठीक से बोलो. हा, वहिनी, हा डबा ठेवू मी माझ्याकडे? बघू. ठेव तुझ्याकडेच. नाहीतरी जयने मशीन ठेवून घेतलीच आहे स्वतःकडे. आता हे धागे दोरे येतील तुमच्याच उपयोगाला. ठेव. हाँ भैया, इसका अच्छा भाव देना. टूटा फूटा प्लास्टिक की मैडम, इसका कितना मिलेगा? अरे, प्लास्टिक का बाजार भाव क्या है? क्या है? मुझे क्या पूछते हो? अदिती, तुझ्या इंटरव्ह्यूचं काय झालं? अण्णा, मला हा जॉब मिळालाय. 2 दिवसांनी जॉईन व्हायचंय. अय्या, अगो किती आनंदाची बातमी आहे ही. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. बघितलं अण्णा, इतकी आनंदाची बातमी किती थंडपणे सांगतेय. ए, अण्णांच्या पाया पड, हे आशीर्वाद घे. यशस्वी भव. पातोळ्या करायला हळदीची पानं आणली. हो. बरं झालं बाई तुला नोकरी लागली. नाही, आता जरा बरं घर बघता येईल ना तुम्हाला. बरं, मी काय म्हणते, आजचं स्वयंपाकाचं बघशील का तू? खरं तर मीच केला असता ग स्वयंपाक, पण मला हरताळकीचं सामान आणायला जायचं ना बाजारात. हा, तू घे आवरू ना पटापट. किती कामं पडलीत म्हणून सांगू. काय ग, आपल्या जयला काय झालंय? सगळीकडे तोंड पाडून फिरतोय. घरात जे काही चुकीचं घडतंय ते माझ्यामुळे घडतंय, असा दोष स्वतःला लावणं सोड जय. जय, तुझ्या बाजूने तू प्रामाणिक प्रयत्न केलास ना, आणि प्रयत्न केलेले कधीही वाया जात नाही. त्यांना यश नक्की मिळतं. जय, आता आपण फक्त पॉझिटिव्हली विचार करूया ना. हा, कारण आता हळूहळू आपले सगळेच प्रश्न सुटणार आहेत. जय, मला नोकरी मिळाली. विका विका, आज गाडी विकली, उद्या घर विका. या ना सगळे बाहेर. घरी चल, घरी जाऊन बोलू. घरी कशाला? इथे इथे सगळ्यांसमोर बोलणार आहे. नको, घरी चल, तमाशा. सोड मला. अरे, मदत मागणाऱ्यांना लाज नाही वाटत, मग मला कशाला वाटायला पाहिजे? घाबरत नाही मी कुणाला. सुहास, तू याच्यासाठी बाईक विकलीस? या फुकट्यासाठी?
म्हणजे माझ्यापेक्षा त्या बाईकपेक्षा तुला हा महत्वाचा वाटला? अरे निदान एका शब्दाने विचारायचंच तरी मला. सुहास, अरे एक एक पैसा जमा करून आपण ती बाईक विकत घेतली होती. स्वाती, स्वाती घरी चला, पण घरी जाऊन बोलू. घरी कशाला? इथे इथे सगळ्यांना ओरडून सांगणार आहे. माझ्या नवऱ्याला लागलेली नोकरी ही याला पोसायला नाहीये हे कळू दे याला. स्वाती काय बोलते कळतं का तुला? हे बघ सुनबाई, जरा शांत हो बाळा. दोघांमधली भांडणं अशी चार चौघात. सदा काका, तुम्ही अजिबात याची बाजू घेऊन बोलू नका. लग्न झाल्यापासून बघते यांचं हे मित्रप्रेम. आतापर्यंत गप्प बसले, पण आता नाही बसणार. सुहास, उद्या तो तुला तिची बायको विकायला सांगेल आणि तो विकशील सुद्धा. स्वाती, सुहास, काय करतोयस तू? अरे मारलं नसतं ना तर शांत नसती बसली ही. तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होता. मी जरा बोलू का? सुहास, तू याच्यासाठी या सगळ्यांसमोर मला मारलास? घे घे विक, हे पण विक. घरातलं सगळं विक. टीव्ही विक, फ्रीज विक, सगळं विक. गरज नाही आपल्याला या सगळ्याची. मित्र महत्वाचा, मित्राचा संसार महत्वाचा. मी कोण रे? मी फक्त तुझी बायको. आणि काय रे जे, तुला माझाच नवरा मिळाला का हे सगळं करायला? नशीबवान आहेस रे बाबा, नशीबवान आहेस. पण माझं नशीब फुटकं की मला असा नवरा मिळाला. अरे जा ना, जा बाकीच्यांकडे जा ना. मेले होते का सगळे? जा. अहो याला कोणीतरी पैसे द्या म्हणजे माझा संसार तरी वाचेल. तुझ्या पाया पडते रे बाबा, पण आता आम्हाला भेटायला लावू नकोस. बस झालं, बस झालं. अभि, चिनूला इथून घेऊन जा. सुहास, कितीला विकलीस बाईक? अण्णा मी बघतो ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी विचारलं बाईक कितीला विकलीस? 20,000. जरा थांब. हे घे. जयच्या आईचं मंगळसूत्र. हे विक आणि तुझ्या नवऱ्याला नवीन बाईक घेऊन दे. अण्णा, आय एम सॉरी. मी समजावतो तिला आणि आईंचं मंगळसूत्र परत आणून देतो तुम्हाला. मंगळसूत्र परत आणून देशील? गेलेली अब्रू कुठून आणशील? तिच्या आजारपणात एवढं कर्ज झालं होतं, पण शेवटपर्यंत ते मंगळसूत्र विकून नाही दिलं तिनं. भाबडी समजूत होती तिची. ते मंगळसूत्र गंगेत विसर्जन केलं की पुढच्या जन्मात ते तिला परत मिळेल माझ्याकडून. सुहास, तुझ्या बायकोला सांग ते मंगळसूत्र विकू नकोस. या घराचे उरलेले पैसे आले ना की मी तुझ्या बाईकचे सगळे पैसे चुकते करीत.
मला ते मंगळसूत्र परत हवंय. पुढच्या जन्मात सुद्धा मला तीच हवी आहे रे.